धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांना साक्री तालुका पत्रकार संघटना समन्वयक समितीच्या वतीने साक्री पोलीस स्टेशनचे PSI महेश गायतड यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले। पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरणे, शिवीगाळ करणे आणि अपमानास्पद वागणूक दिल्याच्या गंभीर तक्रारी या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत। पत्रकार शैलेश गादेकर व पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी PSI गायतड यांनी केलेल्या गैरवर्तणुकीचा संघटनेने तीव्र निषेध केला आहे। यापूर्वी पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप पत्रकार संघटनेने केला आहे। याची दखल घेत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी तात्काळ धुळे पोलीस अधीक्षकांशी फोनवरून संपर्क साधत चौकशी करून योग्य कारवाईचे आदेश दिले। दरम्यान PSI गायतड यांचे निलंबन करून कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटनेने लावून धरली आहे। मागणी मान्य न झाल्यास मंगळवारी साक्री तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून त्यानंतर मोठे जनआंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला। या आंदोलनावर साक्री तालुका पत्रकार संघटना ठाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। साहू एकल महिला समिती महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक मान्य श्री हिरम कुलकर्णी यांनी धुळे जिल्ह्यात एकल महिलांसाठी सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला। एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांना बालसंगोपन, उमेद तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग आणि शिक्षणाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्रात विधवा, परित्यक्ता व घटस्फोटित महिलांची संख्या 80 लाखांपेक्षा अधिक असून त्यांच्या समस्या अत्यंत गंभीर आहेत। विविध विभागांच्या योजना एकत्रितपणे राबविल्यास या महिलांचे अनेक प्रश्न सुटू शकतात असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या अनुषंगाने ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे सर्वेक्षण करून ठोस कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी धुळे जिल्हा समन्वयक ईश्वर पाटील, तालुका समन्वयक पियुष शिंदे, दत्तू पाटील, भारती ऐरे, योगिता येवले, धनश्री भावसार, सुनीता देसले व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। साहू एकल महिला समिती ही समिती राज्याच्या 70 तालुक्यामध्ये एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करते। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये एकल महिलांचं सर्वेक्षण सध्या सुरू आहे। तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा या एकल महिलांचं सर्वेक्षण व्हावं आणि या महिलांसाठी काही कल्याणकारी योजना शासनाने राबवाव्यात यासाठी आज आम्ही या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO या दोघांची भेट घेतली आणि दोघांनाही एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी सर्वेक्षण करून यांच्यासाठी काही कल्याणकारी योजना राबवाव्यात, ते वेगवेगळी कागदपत्र उपलब्ध करून देणं असेल, मुलांना बालसंगोपन योजना असेल, या महिलांना संजय गांधी निराधारचं पेन्शन मिळणं असेल किंवा या महिलांच्या प्रॉपर्टी राईटच्या वारसा नोंदणीचा मुद्दा असेल किंवा या महिलांना उमेद आणि मावेंच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणं असेल, तर या सगळ्या योजनांचं एकत्रीकरण करावं आणि या महिलांच्या पुनर्वसनाचं काम करावं म्हणून आमच्या काही एकल भगिनी आज आमच्यासोबत आलेल्या आहेत आणि या जिल्ह्याचे आमचे जे समर्थक आहेत, आमचे जे या जिल्ह्याचे समन्वयक आहेत ईश्वर पाटील, तर हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली। धुळे तालुक्यातील NDR न्यू इंग्लिश स्कूल निमगुळ या विद्यालयात थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करण्यात आली। हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो। या कार्यक्रमास 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी गणितीय शैक्षणिक साहित्य तयार करून गावातील आलेल्या पालकांना सविस्तर माहिती दिली। जर आपण नारळाच्या पाठांवर आणि म्हणजे मुलं जर खेळायला जातात तर तिथं आपल्याला थोडंफार काही शिकायला पण मिळायला पाहिजे, म्हणून मी इथं पार्क बनवलेला आहे। नारळांच्या पाठांवर मी 1 किलोमीटर, मीटर, ग्रॅम असं सगळ्या पाठांवर लिहिलेलं आहे आणि त्यांची पानांवर लिहिलेलं आहे आणि त्यांची फांदींवर मी 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर, 1000 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, 10 मीटर बरोबर मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर अशा सगळ्या याच्यावर केलेलं आहे आणि मी इथं दुधाच्या माप बनवलेल्या आहेत। तर सगळ्यात मोठी माप 1000 मिली आणि 1000 मिली। त्याला आपण काय म्हणतो? याला किती म्हणतो? 1000 मिलीलीटर म्हणजे किती लिटर? 1 लिटर। मदन पाटील एकदा 7वी। मी NDR न्यू इंग्लिश स्कूल याच्यामध्ये शिकते। मी बनवले मॅथमॅटिक्स सोसायटी, या गणितीय सोसायटी बनवलेली। आता आपण गणितीय सोसायटी पाहिली तर याचा गेट आपण बनवलेला आहे मॅथमॅटिक्स सोसायटी।
आता हे आहे आयतचा आकार. याच्यामध्ये आपण ही बिल्डिंग दिलेली आहे आयतच्या आकारामध्ये. ही आयतचा दुसरा प्रकार ही चार तारी बिल्डिंग आहे. आयतचा तिसरा प्रकार याच्यात 2 ताली आणि हे त्रिकोण चौकोन याच्यामध्ये आपण सोसायटी ऑफिस बनवले. याच्यात कागदपत्र ठेवतात सोसायटीचे. हे षटकोन आणि त्रिकोण याच्यामध्ये बनवलेले क्लब हाऊस याच्यामध्ये सोसायटीच्या मीटिंग बसतात. आपण आता इकडे ओला कचरा सुका कचरा याचं दिलेलं आहे. हा याचा आकार आहे व याच्या भागाचा आकार पंचकोन याचा आकार सारखा आहे. त्याची आपण ते नावं दिलेली आहे त्यांची. आणि ह्याचा आकार आपण कोण मापकच्या यामध्ये गणितीय सूत्रे, भौमितिक आकार, मॅथ पार्क, दैनंदिन जीवनात वापरणारी वस्तुमान, गणितीय क्रिया, क्षेत्रफळ मोजण्याचे सूत्र, ATM आलेख, स्तंभालेख, कोणाचे प्रकार, गणितीय शेतीसूत्रे शोधण्याचे डिव्हाइस असे वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांनी तयार केले होते. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी, गणिताची भीती कमी व्हावी म्हणून यासाठी याचे आयोजन केले होते. या प्रसंगी मुख्याध्यापक SM भावसार, गावातील ग्रामस्थ सतीश पाटील, दिलीप खिवसरा, सोमनाथ सूर्यवंशी खंडेलवाल, रमेश सूर्यवंशी, सुभाष पाटील, सोमनाथ खंडेलवाल, शिवाजी पाटील, चिंदा मराठे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित शिक्षक MS आहिरे सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी सखोल माहिती दिली. आभार प्रदर्शन SV भदाणे सर यांनी केले. दोंडाईचा येथील RCC अपंग राऊंड टाउनतर्फे दिनदर्शिका प्रकाशन व डॉक्टर मुकुंद सोहणी यांचा 73वा वाढदिवस उत्साहात साजरा. दोंडाईचा शहरातील RCC अपंग राऊंड टाउनच्या वतीने आज सोमवार दिनांक 22/12/2025 रोजी डॉक्टर सोहनी हॉस्पिटल येथे नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याच औचित्याने डॉक्टर मुकुंद सोहनी यांचा 73वा वाढदिवस केक कापून आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन RCCC अपंग राऊंड टाउनचे चेअरमन हुसेनभाई विरदेलवाला यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी सामाजिक, वैद्यकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांमध्ये वृक्षमित्री सरकार साहेब रावल, हुसेनभाई विरदेलवाला, अशोक बागुल, भरत तात्या, पत्रकार प्रभाकर आडगाळे, सुनील पुरसवाणी, बाबा रावल, अमरदास कुरेजा, मेघराज गिरासे, रामेश्वर इंद्राणी, शिरीष इंद्राणी, डॉक्टर सौ अनुराधा सोहनी, सौ मुनिरा विरदेलवाला तसेच RCC अपंग राऊंड टाउनचे सर्व पदाधिकारी यांचा समावेश होता. कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी, अपंगांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. उपस्थितांनी डॉक्टर मुकुंद सोहनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व वैद्यकीय सेवेसाठी मनपूर्वक अभिनंदन केले. आपलं दिनदर्शिकाचं उद्घाटन माननीय सरकार साहेब रावल यांच्या हस्ते आपण करीत आहोत. यासाठी आपल्याला चीफ गेस्ट म्हणून ते लाभलेले आहेत. त्यांच्याच बरोबर आपले लाडके नामदार भाऊ, त्यांचं चिरंजीव ते पण आपल्या बरोबर आलेले आहेत. त्यांचे गेस्ट पण आहेत आणि विशेष म्हणजे शहाजाहून अशोक भाऊ पण आपल्या बरोबर आलेले आहेत. हो, माझी नाही, मी ओळखतो, चांगलं ओळखतो. त्याचप्रमाणे आपण यावर्षी म्हणजे जुलैपासूनच आमच्या प्रेसिडेंटच्या इच्छा होती की आपण कॅलेंडर बनवायचं. केली आम्ही कॅलेंडर बनवायची, पण मग मनात असं विचार होता की आपल्याला तो इतका पैसा जमा होईल का नाही होईल. पण देवाच्या कृपाने आमच्या सर्वांची मेहनतीने आज यावर्षी पहिला कॅलेंडर आम्ही पुढच्या वर्षाचा 2026 बनवला आहे आणि आज तो दिवस उगवला आहे की आपण त्या कॅलेंडरचं उद्घाटन करीत आहोत. कालपर्यंत मला असं वाटलं होतं की सरकार साहेब येतात का नाही येतात, कारण त्याची तिकीट पण बुक झाली होती आणि त्यांनी ती आपल्यासाठी कॅन्सल केली आहे. शाळेत बाजूला सरकार साहेब नसले म्हणजे आम्हाला असं वाटतं की आपल्यामध्ये कोणीच नाहीये. तर नेहमी ते आपल्याला सपोर्ट करत असतात आणि आपल्या कार्यक्रमाला हाजेरी लावतात म्हणजे लावतात. ओम योगा ग्रुपच्या वतीने आज एक अभिमानास्पद क्षण साजरा करण्यात आला.
सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ ओम योगा ग्रुपचे संस्थापक अग्रश्री डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कन्याकुमारी येथे 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग संमेलनात वॉटर योगा या विषयावर संशोधनात्मक निबंध सादर करण्याची संधी डॉक्टर गिंदोडिया यांना मिळाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल ओम योगा ग्रुपच्या साधकांनी आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ साधक बाबासाहेब महेश घुगे यांच्या हस्ते ओम स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी योग, संशोधन व आरोग्य क्षेत्रातील योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमास पंढरीनाथ चित्ते, दत्तात्रय पाटील, रमेश मोहरे, लोहारेकर, सुदामाबा पाटील यांची उपस्थिती होती. आपले योग गुरु हरिओम योग ग्रुपचे प्रणेते, वॉटर योगाचे प्रणेते आणि ज्यांना आपण संपूर्ण खानदेशाचे जिस्कार म्हणून उल्लेख करू शकतो असे सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश गिंदोडिया सर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगा संमेलनामध्ये 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या दरम्यान कन्याकुमारी येथे संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा संमेलनात त्यांचा वॉटर योगा या संदर्भातील निबंध सादर करण्याचं निमंत्रण त्यांना देण्यात आलेलं आहे. हा बहुमान त्यांचा नसून तो आपला सर्वांचा आहे, म्हणून आपण सर्वांच्या वतीने त्यांचा ओम हे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतो आहोत. धन्यवाद.